ओके, सो व्हॉट वी हॅव सीन, इफ बघितलं आपण, इफ एल्स बघितलं, एल्स इफ बघितलेलं. टुडे वी नीड टू सी द नेस्टेड इफ. ओके, नेस्टेड इफ. ओके, सो नेस्टेड इफ म्हणजे काय? इफ मध्ये इफ. ओके, म्हणजे इफच्या आतमध्ये इफ, दॅट इज कॉल्ड नेस्टेड इफ. तर इफच्या आतमध्ये इफ म्हणजे काय? वेनेवर वी आर युजिंग द इफ स्टेटमेंट, समजा आपलं इफ आहे, ओके, याच्यामध्ये आपण कंडिशन दिली फॉर एक्झाम्पल कोणती पण, ओके, आणि ह्याच्या आतमध्ये आणखी समजा आपण इफ यूज केलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ नेस्टेड इफ. ओके, म्हणजे इफच्या आतमध्ये इफ. तर हे कधी येतं ते बघू आपण. सो दिस इज वॉट अ नेस्टेड. तर आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही फेसबुक यूज करता सगळे लोक, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. फेसबुक लॉग इन करताना तुम्ही काय काय करता? User ID, mobile ID, password. email ID, password. ID, password, login. या आयडी, पासवर्ड अँड लॉग इन. सो जर तुमचा आयडी रॉंग असेल तर काय होतं? Error दाखवतो. इनव्हॅलिड एरर Error येतो किंवा यू कॅनॉट लॉग इन. आणि पासवर्ड रॉंग असेल तर Same. Login. सेम. ओके, व्हेरीफाय करायला तर आपल्याला येस, सो तर आपल्याला काय करायचं, आपल्याला सेम सिनारिओ बघायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करणार, स्ट्रिंग एफ बी आय डी, और असं एफ बी आय डी घेणार आपण. फॉर एक्झाम्पल एफ बी आय डी आहे माझा ॲडमिन आहे फॉर एक्झाम्पल, किंवा वेलोसिटी हा माझा आय डी आहे. देन एफ बी पासवर्ड. ओके, सो पासवर्ड फॉर एक्झाम्पल माझा आहे ॲडमिन @123. ओके, हा माझा पासवर्ड आहे. सो व्हॉट आय नीड टू डू, आय नीड टू लॉग इन टू द एफ बी. मला एफ बीला लॉग इन करायचं आहे. सो व्हॉट आय विल डू, पहिले काय करेल मी, युजर नेम टाकली. सो फॉर एक्झाम्पल इफ जर इफ धिस इक्वल टू काय राहणार, व्हेलॉसिटी. या म्यूट करा, लेट मी ट्राय. ओके, सो इफ एफ बी आय डी इक्वल टू व्हेलॉसिटी असेल तर काय करावं लागेल, मला पासवर्ड टाकावं लागेल. देन अगेन आय विल यूज इफ, काय आहे, एफ बी पास इक्वल टू आणि admin @123. okay, so what is happening here, if my fb id is velocity, okay, then मग तो काय चेक करणार, if my fb password is this admin @123, okay, then what I will get, login सक्सेसफुली. ओके, लॉगिन सक्सेसफुली असणार. ओके, बट आता इथे काय होतंय, जर माझा आयडी बरोबर आहे, ओके, बट पासवर्ड चुकला, सो व्हॉट आय विल गेट हिअर, आय विल यूज एल्स. एल्स मध्ये काय लिहिणार, तो रॉंग पासवर्ड. ओके, हे झालं. देन पण माझा आयडी चुकीचा असेल तर काय करावं लागेल, आय नीड टू एंटर हिअर लाईक सिसो रॉंग आयडी. ओके, सो लेट्स एक्झिक्यूट दिस. आपण बघू याला कसं समजून घ्यायचं. सो लॉग इन सक्सेसफुली होत आहे कारण माझा आयडी आणि पासवर्ड बरोबर आहे. ओके, बट इफ आय डन रॉंग आयडी, जर मी रॉंग आयडी टाकला अँड लेट्स एक्झिक्यूट, सो व्हॉट इज हॅपनिंग, रॉंग आयडी आला. ओके, और हियर वी कॅन से दॅट प्लीज चेक
युअर ID असा मेसेज देणार फॉर एक्झाम्पल. ओके, तर असं आपल्याला सिनारिओ घ्यायचा आहे. सो व्हॉट वी विल डू, हे थोडं कॉम्प्लेक्स होईल, तर आपण थोडं इझी वेने याला समजून घ्यायचा प्रयत्न करू. सो याला डिलीट करू. अगेन, इफ सगळ्यात आधी काय टाकतो आपण, ID की पासवर्ड? ID. ID. तो मी FB इक्वल टू व्हेलॉसिटी टाकतात, माझा हा ID आहे. ओके, हा झाला इफ FB इज इक्वल टू व्हेलॉसिटी असेल तर आतमध्ये जाणार. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, इफ माय ID इज करेक्ट देन आय कॅन एंटर द पासवर्ड. ओके, जर हा ID चुकीचा असेल, सो व्हॉट आय गॉट, जितेंद्र काही इश्यू आहे? हॅलो हेलो, यस सर. हाँ जी, तुम्ही जितेंद्र आहे का? नहीं नहीं. ओके, जितेंद्र काही इश्यू आहे का? असं मध्येच हँड रेज नका करू, मी डिस्टर्ब होतो. ओके, सो व्हॉट आय ट्राय टू डू, व्हॉइस प्रॉब्लेम सगळ्यांना आहे का? नो सर, क्लियर आहे. नो सर. क्लियर आहे सर. नो सर. थोडं नेट चेक करा तुमचं, सगळ्यांना असेल तर आपण काहीतरी करू त्यासाठी. ओके, सो इफ FB ID इज व्हेलॉसिटी, ओके, FB ID जर प्रॉपर असेल और करेक्ट असेल, दे आय कॅन एंटर इन टू द सिस्टम. ओके, बट इफ FB ID इज नॉट व्हेलॉसिटी, जर हे रॉंग असेल, सो व्हॉट I will go to the else, and what I will get, that you entered wrong user name. What I will get, जर माझा ID बरोबर असेल, so I will enter into the if loop. But if my ID is wrong, then I will directly get the message like you entered the wrong username. हे कळतंय का सगळ्यांना? Yes sir. Yes sir. Yes. Okay. So this is the initial condition for checking the ID. Okay, आपण काय करतोय, फक्त ID चेक करतोय. Now आपला ID बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल इफ अवर ID इज करेक्ट, देन वी विल एंटर इन टू द सिस्टम टू एंटर द पासवर्ड. म्हणजे काय करेल, आपल्याला सिस्टम काय करेल, अलाव करेल टू एंटर द पासवर्ड. सो आता ID बरोबर आहे, सो द नेक्स्ट स्टेप इज व्हॉट, इट विल चेक फॉर द पासवर्ड. सो नाव इफच्या आतमध्ये काय लिहिणार मी, आपण काय करतोय, वी आर गोइंग टू लर्न द नेस्टेड इफ. नेस्टेड इफचा अर्थ काय होतो, इफच्या आतमध्ये इफ. सो इफ दिस कंडिशन इज ट्रू, then it will go into this particular block, and again it will check for the further condition. So how it will happen, like if, again, now I will copy this, if this element or this variable equal to आणि जे पण पासवर्ड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आय विल कॉपी दिस वन आणि इथे पेस्ट करणार. ओके, आणि मग माझी कंडिशन लिहिणार. ओके, लाईक सी, सो both the things are correct, then what I will get, login successfully. ओके, आणि जर पासवर्ड चुकीचा असेल तर काय मिळेल मला, इथे एल्स मध्ये जाणार मी. इथे काय लिहिणार मी, एल्स. लाईक हिअर आय कॅन राईट डाऊन CISO पासवर्ड इनकरेक्ट. मॅसेज काही पण लिहू शकता तुम्ही. सो नाव आता इथे काय होईल, लेट्स सी how it goes. So now आपण इथनं स्टार्ट करू. दिस इज अवर मेन मेथड. सो प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम मेन, वी नो, everyone knows about it. So now what we declare, string FB ID is velocity. Okay, FB ID is velocity, and string FB password is admin@123. These are the two string type of element or variable, we can say that. Okay, these are the two string variable. Okay, then what we are checking, if FB ID is velocity, जर ID equal to velocity असेल, then we can enter into this system. But if FB ID is not velocity, then we will directly go to the else statement. Okay, तर आपण else बघितलेलं.
नाव what we will consider that if FB ID is velocity म्हणजे हे बरोबर आहे or this condition is true then it will enter into the if block and it will again check FB password admin @123 आहे का. Okay, if it is true then it will print login successfully. Okay, if it is not true then it will just switch to else. पण कोणता else? या if चा else. ओके, या if चा else कोणता आहे? याच्या नंतरचा. आणि या if चा else कोणता आहे? याच्या नंतरचा. सो दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज अ नेस्टेड इफ. म्हणजे काय घेतो आपण? इफच्या आतमध्ये इफ घेतो. सो दॅट्स वाय इट इज सेड टू बी अ नेस्टेड इफ. सो हे थोडं कॉम्प्लेक्स वाटतं बट द थिंग इज व्हॉट, आपण काय करतो आधी, फर्स्ट ऑफ ऑल वी आर चेकिंग द आयडी इज करेक्ट और नॉट. इफ आयडी इज इनकरेक्ट देन वी विल गेट द मेसेज यू एंटर द रॉंग युजर नेम. जस्ट लाईक दॅट आपण काय करू, आयडी रॉंग करून टाकू. आपण आयडीला 1 केलं. सो नाव वी नो दॅट आता आयडी काय झालाय, वेलोसिटी 1. सो इट विल चेक एफबी आयडी इक्वल टू वेलोसिटी आहे का. हॅलो, No. नो. हे फॉल्स आहे और क्रॉस आहे. वी कॅन से दॅट ऍज इट इज फॉल्स सो इट विल स्विच टू द एल्स. एल्स मध्ये जाणार आणि जर आपण एक्झिक्यूट केलं याला, सो व्हॉट वी गेट, यू एंटर द रॉंग युजर नेम. तुम्ही काहीतरी रॉंग युजर नेम एंटर केलं तर आपल्याला काय करावं लागेल, याला करेक्ट करावं लागेल. तर आपण याला करेक्ट केलं. आता नाव आता काय करू आपण, आता पासवर्डला रॉंग करू. ओके, नाव इफ वी एक्झिक्यूट, तर आता एक्झिक्युशन कसं होणार, फर्स्ट ऑफ ऑल इट विल चेक विथ द वेलोसिटी. एफबी आयडी वेलोसिटी आहे का, येस. सो दॅट इज राईट. ओके, हे बरोबर आहे. देन मग तो काय करणार, एफबी पासवर्ड ऍडमिन @123 आहे का, नाही. तो काय आहे, ऍडमिन @1231 आहे. तो याला आपण समजा एक्झिक्यूट केलं तर काय एक्सपेक्ट आहे इथे, काय यायला पाहिजे इथे, पासवर्ड इनकरेक्ट. Word incorrect. password incorrect. So if we execute, so what we got, password incorrect. आणि समजा हे बरोबर आहे तर आणि आपण सेव्ह केलं याला आणि पुन्हा एक्झिक्यूट केलं. सो व्हॉट वी गॉट, लॉग इन सक्सेसफुली. सो दिस इज व्हॉट नेस्टेड इफ. ओके, याला म्हणतात नेस्टेड इफ म्हणजे इफच्या आतमध्ये इफ. आता हे का बरं करावं लागतं किंवा कधी गरज पडते, वेनेवर वी हॅव द डिपेंडन्सी. जेव्हा प्रोग्राम मध्ये डिपेंडन्सी राहते. डिपेंडन्सी म्हणजे काय, जोपर्यंत आयडी बरोबर असणार नाही तोपर्यंत पासवर्ड टाकू शकत नाही. ओके, अशी काही डिपेंडन्सी असेल, सो ऍट दॅट टाइम वी कॅन यूज द नेस्टेड इफ. कळते सगळ्यांना. येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके, चंद्रशेखर. हॅलो. हा हा सर, ते आपण पासवर्ड आयडी आणि पासवर्ड दोन्ही पण रॉंग असलं तर आपण पहिला जो इफचा नंतरचा येईल तिथं एक सिसो टाकून परत एक आयडी आणि पासवर्ड रॉंग असा काही मेसेज डिस्प्ले करू शकतो ना. हे बघा, आता आयडी समजा रॉंग असेल. ओके, आता समजा तुमचा आयडी रॉंग असेल तर तो आतमध्ये जाणारच नाही. तो काय डायरेक्टली एल्सवर जाईल, कारण कंडिशन ट्रू नाही आहे ना. कंडिशन फॉल्स आहे, तो आतमध्ये जाणारच नाही. तो डायरेक्ट काय करेल, एल्सवर जाईल आणि तो काय सांगतोय, रॉंग युजर नेम. ओके सर. और रॉंग वी कॅन से दॅट आयडी. ओके ओके सर. ओके, या अतुल. सर डबल इक्वल्स टू चा मिनिंग काय होतं ऍक्च्युली. हा ओके, येस. आता आपल्याला काय माहिती आहे, आपण सिंगल इक्वल टू इथे बघा. सिंगल इक्वल टू म्हणजे काय, असाइनमेंट होतं. म्हणजे काय देतोय, दॅट वेलोसिटी व्हॅल्यू आपण कोणाला देतोय, एफबी आयडी या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करतोय. ओके, आणि डबल इक्वल टू म्हणजे काय करतोय, आपण कम्पेअर करतोय की याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे की नाही. वी आर कम्पेअरिंग. व्हॉट वी आर डुईंग, वी आर इन कम्पेअरिंग वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू द और विथ द एफबी आयडी व्हेरिएबल. म्हणजे एफबी आयडी व्हेरिएबल मध्ये जे पण स्टोअर आहे ते आपण वेलोसिटीशी काय करतोय, कम्पेअर करतोय. जर हे कंपॅरिझन बरोबर असेल तरच तो आतमध्ये जाणार. ओके, की आकाश. हा सर, ऍक्च्युली मला ही ना जी केस आहे, कंडिशन आहे ती मला कळाली. पण जर सर 2 टाईपचे लॉग इन पेजेस असतात. त्यामध्ये आपण अमेझॉनचं घेतलं त्याच्यामध्ये आपण पहिले युजर आयडी टाकतो
देन प्रोसेस करतो, पासवर्ड येतो आपल्याला, पासवर्ड एंटर करा म्हणतो. पण फेसबुकमध्ये काय असतं की तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड सोबत टाकावा लागतो. ठीक आहे. तर त्यावेळेस जर आपल्याला चेक करायचं असेल तर इफमध्येच आपण त्याचे आपण कसं आहे, जशी आपली रिक्वायरमेंट आहे ना तसं आपण कोड करू शकतो, त्याची प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय करू शकता, मल्टिपल कंडिशन मध्ये करू शकता. म्हणजे काय करावं लागेल, इथे अँपरसँड द्यावं लागेल, आपण बघितलेलं, आणि इथे काय कंडिशन द्यावी लागेल, ही कंडिशन द्यावी लागेल, लाईक दिस. ओके. आणि मग ते बनून जाईल. म्हणून असं काही नाही, डिपेंड अपॉन आपली रिक्वायरमेंट काय त्या हिशोबाने आपण प्रोग्राम करतो. ओके. तर मग सर जसं आता आपण लिहिलं FBID इक्वल टू वेलोसिटी अँड आणि त्याच्यामध्ये जे आपण टाकलं परत FB पास ॲडमिन 1 2 3, तर जे आपण नेस्टेडवालं इफ जस्ट ते कोड केलं आहे ते काढून टाकावं लागेल का आपल्याला? येस, कारण त्याचा काही अर्थ राहणार नाही मग, कारण तुम्ही कंडिशन आधीच चेक केल्या सगळ्या. अच्छा, ठीक आहे सर. नंतर एल्सच्या बरोबर राहील, कारण की इफ इन केस तुम्ही इनकरेक्ट जरी बरोबर. टाकताय तरी त्या चेक होऊन जाईल ऑटोमॅटिकली. येस 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 येस. ओके सर, ओके, थँक्यू. प्रतीक. ओके. सचिन. स्ट्रिंग का लिहितो आपण काय डायरेक्ट FBID का नाही लिहित? FBID का नाही लिहित, डायरेक्ट स्ट्रिंग का लिहावं लागतं इथं? कुठे स्ट्रिंग लिहिले ना आपण. ओके, इथे नाही, स्ट्रिंग FBID. हा, अरे हा FBID कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे? आपण जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा काय करावं लागतं, आपल्याला आधी डेटा टाईप द्यावा लागतो, त्यानंतरच आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. जर मी हा स्ट्रिंग डिलीट केला तर काय येतो, एरर येतो. तो जेव्हा पण आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो, व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू गिव्ह द डेटा टाईप. डेटा टाईप का बरं स्ट्रिंग यूज केला आपण, कारण इथे स्ट्रिंग व्हॅल्यू आहे म्हणून. कळलं? ओके. या असीम. हा सर, आपण इफच्या आत इफ असे मॅक्सिमम किती कंडिशन देऊ शकतो? असं काही नाहीये, तुम्ही मल्टिपल कंडिशन देऊ शकता, असं बिलकुल कोणाचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. बट द थिंग इज व्हॉट, तुम्ही जेवढ्या कंडिशन देणार तेवढा प्रोग्राम कॉम्प्लेक्स होत जाणार. ओके. ओके. तर हे सगळं डिपेंड आहे व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट, तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला प्रोग्राम कसा पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला इफ एकदा यूज करायचा आहे की मल्टिपल टाइम यूज करायचा आहे. ओके. सो पण याला कंपॅरिझन म्हणतो, कंपॅरेटर ऑपरेटर म्हणू शकतो आपण याला, असाइनमेंट ऑपरेटर, याला कंपॅरिझन ऑपरेटर म्हणू शकतो आपण. ओके ओके. सो वी विल मूव्ह ऑन. ओके. आणखी आपण एकदा सेम प्रोग्राम पाहू. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सांगायचं मला की कसं करायचं करून. सो नेस्टेड इफ आणि 1 घेऊ याला. ओके. आता कोणती कंडिशन राहते अजून, फॉर एक्झाम्पल ओके, तुम्ही ATM मध्ये गेलं असेल तर ATM मध्ये काय करावं लागतं? ओके. सो पिन टाकावं लागतो. नाव आता काय करू आपण, स्ट्रिंग एक पिन म्हणून घेऊ. ओके. पिन इक्वल्स टू, फॉर एक्झाम्पल कोणाचं पिन आहे 1 2 3 4, सिंपल पिन घेऊ आपण. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अमाऊंट घ्यायची आहे. म्हणजे अमाऊंट फॉर एक्झाम्पल आहे 50,000. आपण एवढं नाही टाकू, 1000च टाकू. 1000 काय आहे, पैसे आपल्या अकाउंटमध्ये. तर मला सांगा, या अमाऊंट साठी मला कोणतं डेटा टाईप यूज करावं लागेल? इंटिजर. लॉंग. पैसे इंटिजर मध्ये असतात की डेसिमल मध्ये असतात? इंटिजर सर. डबल.
Integer मध्ये असतात. फ्लोट. कधी पण पैसे तुम्ही पाहिले आपल्या पासबुक मध्ये तर असे असतात 1000.20 1000.50 लाईक दिस ओके म्हणजे डेसिमल मध्ये असतात. फ्लोट ओके तर आपल्याला इथे कोणतं यूज करावं लागेल डबल किंवा डबल ओके कोणता पण यूज करायचं चालेल फ्लोट किंवा डबल. ओके तर आपण काय करू एक डबल नावाचा व्हेरिएबल घेतला. का बरं घेतला बिकॉज वी नीड टू स्टोअर द डेसिमल व्हॅल्यू. आपल्याला डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करायचं म्हणून आपण काय घेतला एक डबल नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलचं नाव आहे अमाऊंट. ओके तर आता आपल्याला नेस्टेड इफ लावायचा आहे. नाव इफ काय लावणार कशी कंडिशन लावणार इफ in comparison symbol इक्वल टू इक्वल N equals to हाँ. 1, 1 2 3 1, 4 2, 3, 4. पुढे नंतर परत कर्सर if statement हा इफ if double amount अमाऊंट लेस देन comparison लेस दॅन इक्वल टू इक्वल टू 1000.20. 20. ओके देन Else print else system out dot print. अमाउंट कॅन बी वी कॅन नाही सर We can draw the cash. सॉरी बघू आपण काय येणार नाही काय नाही ते बघू आपण. कॅश ओके we can debit the cash. ओके आपण डेबिट करू शकतो. देन जर नसेल तर ग्रेटर दॅन इक्वल्स टू येणार ना. greater than equals to ऐक बघू ते इनसफिशियंट Amount. funds. ओके अमाऊंट ठीक आहे अमाऊंट व्हेरिएबल यूज केला आपण. देन आणि else हा जर चुकीचा असेल तर incorrect pin Enter the correct pin. आणखी बरं एल्स कुठे यूज करायचा end या एल्स नंतर if च्या control नंबर सांगा मला. लाईन नंबर Else च्या नंतर. लाईन नंबर 20 ला एल्सच्या नंतर. Okay, so here incorrect pin or password incorrect pin. Pin. Okay, so आपण काय करू आता हे दोन्ही बरोबर आहे. So what we can do? Okay, we can debit the cash. आपण कॅश डेबिट करू शकतो. बट आता काय करू आपण याला 30 करू म्हणजे नाही आपण याला तुमच्याकडे कॅश ओके लेस करून बघू आपण 10 करून बघू आधी. लेस आहे तर बरोबर आहे म्हणजे कमी असेल तर काय आपण काढू शकतो. ओके म्हणजे आपल्याकडे कॅश किती आहे 1020. येस 1010 आहे. 20. इथे थोडं चुकलं वाटतंय आपलं थोडी गडबड झाली आहे. इथे आपण इथे नाही करायला पाहिजे ते अमाऊंट लेस दॅन अँड इक्वल टू केलं तुम्ही ग्रेटर दॅन Amount जास्त टाकायला लागेल तिथे. एक मिनिट थांबा. आपण काय करायचे समजा आपल्याला अमाऊंट आपल्याकडे एवढी आहे ओके आणि आपल्याला काय करायचं आहे एवढी अमाऊंट काढायची आहे. ठीक आहे म्हणजे आपल्याला आपल्याकडे किती 30 पैसे आहे. येस सर अजून एक हे आपण पॉइंट मध्ये नाहीच करू आपण. सर आपण असं करू शकतो ना 30 आणि ग्रेटर दॅन म्हणजे 30 इक्वल्स टू 30 किंवा मोर त्याच्यापेक्षा घेतली तर आपण एक काम करू पहिले इक्वल टूच बघू मग आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल करू. ओके सो नाव आता बघा 1 2 3 4 आहे का जर असेल तर तो काय करेल अमाऊंट चेक करेल म्हणजे काय इफ अवर पिन इज करेक्ट जर आपला पिन करेक्ट असेल तर तो काय करेल अमाऊंट चेक करेल पण पिन इनकरेक्ट असेल तर Incorrect pin. फॉर एक्झाम्पल आपण पिन इनकरेक्ट करून टाकू याला पास करून टाकू
and let's execute this. So what we got, incorrect pin. पण जर समजा पिन करेक्ट असेल 1 2 3 4च आहे, then what we can do, we can debit the cash, म्हणजे आपण कॅश काढू शकतो. ओके. आणि आता आपण काय करू, थोडं प्रॅक्टिक म्हणजे चेंजेस करू. सो व्हॉट आय नीड टू डू, इफ अमाऊंट इज लेस दॅन, फॉर एक्झाम्पल इक्वल टू केलं आणि इथे आपण 2000 करू. लेट्स सी व्हॉट हॅपन. ओके, वी कॅन डेबिट द, म्हणजे आपली कंडिशन चुकली आहे. ग्रेटर ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिजे. सर अमाऊंट मध्ये मे बी डबल अमाऊंट मध्ये तिथं व्हॅल्यू वाढलेली पाहिजे. नाही नाही, ठीक आहे. आता नाही ते बरोबर आहे. काय काय सर आता त्याच्यासाठी अमाऊंट आपण डेबिट करू. नाही, आपण एक काम करू शकतो. फॉर एक्झाम्पल अमाऊंट इन अकाउंट करू शकतो, आपल्या अकाउंट मध्ये किती अमाऊंट आहे, आणि एक आणखी काम करू शकतो, डबल अमाऊंट जेवढी काढायची आहे. ओके, अमाऊंट विथड्रॉ विथड्रॉ, TRAW विथड्रॉ. फॉर एक्झाम्पल अमाऊंट विथड्रॉ करायची आहे मला 800 रुपये करायचे. ओके, सो आय कॅन डू दिस. तर आता मला काय चेंज करावं लागेल, फक्त याचा हा इथे करावं लागेल. ओके, सो नाव इथे कंडिशन राहणार की जर विथड्रॉ अमाऊंट, सो फॉर एक्झाम्पल मी इथे कंडिशन चेक करणार, याला कॉपी करतो मी, अँड अमाऊंट विथड्रॉ इज लेस दॅन इक्वल टू this one. Okay, so now let's see. Okay, so आता काय आहे, आपल्या अकाउंट मध्ये किती रुपये आहे, 1000 1000 रुपये. पैसे किती काढायचे आहे, 800 रुपये. ओके, सो म्हणजे काय आहे, अकाउंट मध्ये 1000 रुपये आहे आणि काढायचे 800 रुपये आहे. सो आपण काढू शकतो का? येस सर. ओके, तर आपण याला रन करू. वी कॅन डेबिट द कॅश, आपण कॅश काढू शकतो. बट आता मला काय करायचं आहे, मला माझ्या अकाउंट मध्ये 1000 रुपये आहे आणि मला काढायचे 1800 रुपये. काढू शकतो का? नो नाही सर. एक्झिक्यूट. मग काय मेसेज आला आता, इनसफिशियंट अमाऊंट. ओके, कळलं आता, कळलं सगळ्यांना. फक्त एका एक्स्ट्रा व्हेरिएबलची गरज लागली आपल्याला. येस सर. ओके, तर इथे बघा, पुन्हा बघू आपण काय केलं. आपण व्हॉट वी हॅव डन, वी हॅव जस्ट यूज अ व्हेरिएबल पिन. पिन नावाचे व्हेरिएबल यूज केला ऑफ स्ट्रिंग टाईप. त्यामध्ये काय दिलं, 1 2 3 4. देन आपण एक डबल नावाचा व्हेरिएबल घेतला विच कंटेन द अमाऊंट इन अकाउंट, म्हणजे आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे आहे. ओके, देन आणखी एक व्हेरिएबल घेतला डबलचा आणि त्याच्यामध्ये काय टाकलं की व्हॉट अमाऊंट टू बी विथड्रॉ, आपल्याला किती पैसे काढायचे आहे. सो इथे घेतले तो व्हेरिएबल. नाव आता आपण कंडिशन काय करतो, इफ पिन इज 1 2 3 4, जर पिन 1 2 3 4 असेल तर तो अमाऊंट चेक करेल. ओके, जर पिन इनकरेक्ट असेल तर तो काय जाईल, इनकरेक्ट पिन रिप्लेस करेल. सो व्हॉट आय विल डू, मी याला इनकरेक्ट केलं आणि रन केलं. सो इट इज शोईंग द इनकरेक्ट पिन, म्हणजे तो आतमध्ये जाणार नाही. का बरं, बिकॉज दिस कंडिशन इज फॉल्स. ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. बट नाव फॉर एक्झाम्पल माय पिन इज करेक्ट. ओके, अँड व्हॉट आय नीड टू डू, मला 800 रुपये काढायचे आहे. ओके, माय पिन इज करेक्ट, माझ्या अकाउंट मध्ये 1000 रुपये आहे आणि 800 रुपये काढायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करेल तो, इफ पिन इज 1 2 3 4 आहे का, तर आहे, कंडिशन इज ट्रू. मग तो आतमध्ये जाणार. आतमध्ये गेल्यानंतर तो चेक करेल अमाऊंट टू विथड्रॉ, म्हणजे जेवढे पैसे काढायचे आहे ते कमी आहे का, जेवढे अमाऊंट अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा. ओके, जर ही कंडिशन ट्रू असेल, सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन डेबिट द कॅश, म्हणजे आपण कॅश काढू शकतो. आणि जर नसेल तर काय, इनसफिशियंट अमाऊंट म्हणून मेसेज येणार. तर आपल्याला काय करायचं, आपल्या अकाउंट मध्ये 1000 रुपये आहे अँड वी नीड टू विथड्रॉ द 800. सो इफ वी एक्झिक्यूट, वी कॅन डेबिट द कॅश, म्हणजे आपण कॅश काढू शकतो. सो नाव
जर मी काय केलं, याला वाढवलं, फॉर एक्झाम्पल पुन्हा 2800 केलं, 1000 रुपये 2800 काढायचा प्रयत्न करतोय, सो व्हॉट आय विल गेट, इनसफिशियंट अमाऊंट. सो इन दिस वे वी कॅन मेक यूज ऑफ नेस्टेड इफ. आपण नेस्टेड इफचा यूज करू शकतो. फक्त डिफरन्स इज व्हॉट, आधीच्या प्रोग्राम मध्ये काय होतं, दॅट वी यूज द 2 व्हेरिएबल. आताच्या प्रोग्राम मध्ये काय केलं, 3 व्हेरिएबल. का बरं 3 व्हेरिएबल? बिकॉज अवर रिक्वायरमेंट इज चेंज. कारण आपली रिक्वायरमेंट काय झाली, चेंज झाली. सो दॅट्स वाय वी हॅव डन सम चेंजेस. कळलं सगळ्यांना? येस सर. येस सर. येस सर. येस सर. ओके. सो आपलं नेस्टेड इफ झालं. लेट्स सी व्हॉट वी हॅव नाव. या. सो आता काय करूया, आपल्याला शिकायचं आहे स्विच केस. स्विच केस कसं वर्क करतो. सो आता जसं आपण इफ बघितलं, इन द सेम वे वी कॅन मेक यूज ऑफ स्विच. आपण स्विचचा पण यूज करू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला इफ माहिती आहे तर मग स्विचची काय गरज आहे, शिकायची काय गरज आहे. थिंग इज व्हॉट, जेवढे पण प्रोग्रामिंग मध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत, दॅट ऑल द कन्सेप्ट वी शुड बी हॅव अन आयडिया. आपल्याला त्याची आयडिया असायला पाहिजे. का बरं? बिकॉज मे बी इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतात, मे बी तुम्हाला असं करू शकतात की मला स्विचचा प्रोग्राम लिहून दाखवू, और असं होऊ शकतं समजा तुमची टेस्ट झाली. टेस्ट म्हणजे कोणती टेक्निकल. रिमेंबर, कधीच कोणी ऍप्टिट्यूड द्यायची नाही. एक्सपिरियन्स वाले लोक ऍप्टिट्यूडची टेस्ट देत नाही. ओके. त्याच्यामुळे समजा तुमची टेक्निकल टेस्ट झाली आणि टेक्निकल टेस्टमध्ये तुम्हाला एखादा प्रोग्राम आला की ज्यामध्ये स्विच केसचा यूज केलाय, देन यू आर अनेबल टू सॉल्व दॅट प्रोग्राम, और यू आर अनेबल टू सॉल्व और अनेबल टू गेस द आउटपुट ऑफ द प्रोग्राम. त्याच्यामुळे काय करावं लागतं, जरी आपल्याला इफ कळलं प्रॉपरली, वी कॅन यूज द इफ. आपण इफचा यूज पण करू शकतो. बट द थिंग इज व्हॉट, जर स्विचचा प्रोग्राम आला तर आपण वी शुड एबल टू डू दॅट. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला स्विच पण शिकायचं. सो लेट्स सी व्हॉट इज स्विच नाउ. जावा स्विच एक्झिक्यूट द वन स्टेटमेंट फ्रॉम द मल्टिपल कंडिशन. कोणतं पण एक स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो मल्टिपल कंडिशन पासून. तर हे झाला त्याचं काय थिओरिटिकल पार्ट आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करू, आपण डायरेक्ट प्रोग्राम बघू. जर प्रोग्राम आपल्याला कळला, सो इट विल बी इजियर टू अंडरस्टँड. ओके. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रोग्राम फर्स्ट. आपण एक नवीन क्लास बनवणार आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, मल्टिपल प्रोजेक्ट तयार करायची नाही. तुम्ही करू शकता. ओके. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बट द थिंग इज व्हॉट, इट इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. तुम्हाला काय करायचं, जेव्हा पण आपलं काहीतरी चेंज होतंय, लाईक आपलं प्रोग्रामिंग चेंज होतंय किंवा आपल्याला नवीन कन्सेप्ट येतोय, सो ऍट दॅट टाइम यू नीड टू क्रिएट द न्यू पॅकेज, नॉट द प्रोजेक्ट. पॅकेज क्रिएट करायचं आणि त्यानंतर मग क्लास क्रिएट करायचे, कधीच प्रोजेक्ट नाही करायचे. ओके. सो स्विच केस करणार आपण. स्विच केस आणि प्रोग्राम 1 फॉर एक्झाम्पल एक क्लास तयार केला मी. तर आपल्याला काय करायचं, सेम जे आपण इफने केलं ना, ते आपल्याला सेम गोष्टी इथे स्विचने पण करायच्या आहे. तो थोडा सिंटॅक्स मध्ये डिफरन्स राहणार. ओके. सो आता मला सांगा, वीक मध्ये कोणते कोणते दिवस असतात एका वीक मध्ये? 7 डेज. कोणते कोणते? मंडे टू संडे. मंडे संडे वॉट एव्हर. ओके. टोटल 7 असतात. त्याच्यामधून कोणतं पण राहू शकतो. फॉर एक्झाम्पल, तर आपण काय करणार, एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेणार, लाईक डे नाव देऊ त्याला आपण, आणि इथे फॉर एक्झाम्पल आपण देऊ मंडे. ओके. हा झाला स्ट्रिंगचा व्हेरिएबल. देन आता आपल्याला काय शिकायचं, स्विच. सो वी विल यूज द स्विच. आता मला सांगा स्विच काय इथे? कीवर्ड. येस, गुड. स्विच इज द कीवर्ड, और ऑल्सो वी कॅन सी दॅट द रिझर्व वर्ड, कारण तो ब्राऊन मध्ये आलेला. सो दॅट इज स्विच. आता स्विच मध्ये काय करावं लागतं, आपल्याला कंडिशन द्यावं लागतं. पण कंडिशन कशी, आपण कोणाला चेक करतोय? स्ट्रिंगला. कोणाला चेक करणार आपण? स्ट्रिंगला नाही, व्हेरिएबलला. सो वी विल अप्लाय द डे हिअर. आपण इथे डे देणार. त्यानंतर आपण इथनं स्विच ओपन केला. सो नाव व्हॉट वी हॅव, इथे आपल्याला केस यूज करावं लागतात. म्हणजे केस किती आहे, केस 1 आहे, 2 आहे, 3 आहे, मल्टिपल प्लेसेस. असं काही लिमिटेशन नाही की तुम्ही किती केस देणार. फॉर एक्झाम्पल आपण इथे केस देणार, फॉर एक्झाम्पल मंडे, इथे डबल कोटेशन मध्ये मंडे केस दिली आपण, आणि इथे
कोलन देणार. आता इथे लक्षात घ्या की याचा सिंटॅक्स कसा आहे. स्विच हा एक झाला आपला कीवर्ड किंवा रिझर्व्ह वर्ड. त्यामध्ये आपण काय केलंय, एक्सप्रेशन दिलंय. एक्सप्रेशन ऑर वी कॅन से दॅट ज्याला आपण त्याच्यावर कंडिशन अप्लाय करणार आहे, ती व्हॅल्यू इथे दिली किंवा तो व्हेरिएबल यूज करतोय. देन आपण याला ओपन केलं ओपनिंग ब्रेस पासून अँड देन वी आर युजिंग द मल्टिपल केसेस. आपण मल्टिपल केसेस देतो याला. तर आपण काय केलं इथे केस यूज केलं. केस इज ऑल्सो अगेन अ कीवर्ड कारण हा ब्राऊन मध्ये आहे. ओके, हा झाला केस कीवर्ड. मग आपण काय दिलं, जी पण व्हॅल्यू आहे त्या एक्सप्रेशनची, एक्सप्रेशन म्हणजे डे झालं, डेची जी पण व्हॅल्यू आहे ती इथे आपण इथे देणार. ओके, ती दिल्यानंतर मग आपण आपलं स्टेटमेंट लिहिणार लाईक सिसो कोड इज द फर्स्ट डे. डे इज मंडे. ओके, मंडे देणार आणि त्यानंतर काय करायचं आहे, ब्रेक करायचं. ओके, आता सिंटॅक्स कसा आहे बघा, लक्षात घेऊन बघा. स्विच म्हणजे काय झालं आपला कीवर्ड, मग त्याच्यामध्ये एक्सप्रेशन दिलं. एक्सप्रेशन कॅन बी एनिथिंग. इथे आपलं एक्सप्रेशन काय आहे किंवा इथे आपली कंडिशन काय आहे, डेची. ओके, सो आपण डे इथे दिला. त्यानंतर इथे ओपन केलं. मग आपण काय करतोय, केस देतोय. केस कोणती येणार इथे, मंडे राहू शकतं, संडे राहू शकतं, कोणती पण राहू शकतं. त्याच्यामुळे आपण इथे पहिले मंडे दिलं. मंडे दिल्यानंतर मग काय करतोय आपण, याला डबल कोटेशन मध्ये दिलं कारण इथे डबल कोटेशन मध्ये व्हॅल्यू आहे. नंतर इथे दिलं कोलन. ओके, कोलन दिल्यानंतर मग आपल्याला जे पण प्रिंट करायचं आहे किंवा जे पण ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते ऑपरेशन आपण इथे दिलं. त्यानंतर आपण यूज करणार ब्रेक. आता ब्रेकचा यूज काय आहे ते आपण एक्झिक्यूट झाल्यावर बघू कारण इथे डायरेक्टली कळणार नाही. तर हा झाला सिंटॅक्स कशाचा, केस डिक्लेअर करायचा. ओके, सो वी कॅन डिक्लेअर द मल्टिपल केसेस. तर आपण आपली एक केस झाली. नाव व्हॉट वी नीड टू डू, आपल्याला दुसरी केस द्यायची आहे. तर मी याला काय करणार, कॉपी करणार. तुम्ही हे कॉपी पेस्ट नाही करायचं, तुम्हाला काय टायपिंगची प्रॅक्टिस पण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट नाही करायचं. टू सेव्ह द टाइम मी जस्ट कॉपी पेस्ट करतोय. TUES ट्यूजडे. ओके, आणि इथे काय करणार मी पुन्हा ट्यूजडे देणार. मग ब्रेक केला. आता या किती कंडिशन मी यूज करणार, टोटल 7. हे झालं फर्स्ट कंडिशन, ही झाली सेकंड कंडिशन, देन I will use the third condition, then 4, then 5, and then I can say the 6. Okay, तर झाला Monday, then Wednesday. Wednesdayचं स्पेलिंग चुकलं तर लक्ष नका देऊ, माझं थोडं मराठी मीडियम होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतात. ओके, सो वेन्सडे झालं. देन THURSDAY थर्सडे झालं. तो आपण इथे थर्सडे करणार आणि सेम बाकी सगळं सेम असणार आहे, नो डिफरन्स. ओके, देन फ्रायडे, याला आपण इथे कॉपी करणार. ओके, आणि वी कॅन से दॅट इथे. ओके, हे झालं फ्रायडे पर्यंत आलो आपण, म्हणजे एवढ्या केसेस झाल्या आपल्या. तर आपण कोणत्या केसेस केल्या, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे. ओके, हे झाले आपले 5 दिवस. नाव आता काय येणार, एक जसं आपण एल्स लिहितो ना तसं इथे लिहितात डिफॉल्ट. ओके, डिफॉल्ट मध्ये काय देणार आपण, सो म्हणून इट्स वीकेंड. ओके, सो कंडिशन कशा दिल्या आपण, डे दिलं, मंडे साठी दिली, ट्यूजडे साठी दिली, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, आणि मी सॅटर्डे संडे साठी पण देऊ शकतो. बट वी कॅन ऑल्सो मेक यूज ऑफ डिफॉल्ट. आपण डिफॉल्टचा पण यूज करू शकतो. म्हणजे जर कोणतीच कंडिशन मॅच झाली नाही तर काय येईल, इट्स अ वीकेंड म्हणून असं येणार. ओके, सो इफ आय एक्झिक्यूट दिस, लेट्स सी व्हॉट आउटपुट विल अराइव्ह. जर मी याला एक्झिक्यूट केलं, टुडे इज अ मंडे. ओके, मंडे आहे आणि समजा मी मंडे व्यतिरिक्त काही पण घेतलं, समजा 1 घेतलं, तर काय येईल, इट्स अ वीकेंड. का बरं, बिकॉज कोणतीच कंडिशन मॅच झाली नाही. इवन मी ते 1 2 3 4 जरी घेतलं ना तरी सेम येणार, इट्स अ वीकेंड. का बरं, बिकॉज नो कंडिशन इज मॅच विथ द दिस डे. डे सोबत कोणतीच कंडिशन मॅच झाली नाही. तर इथे एक्झिक्यूट कसं होणार, फॉर एक्झाम्पल मी इथे काय केलं, कॉपी करतो मी थर्सडेला. फॉर एक्झाम्पल मी इथे थर्सडे घेतलेलं अँड आय ट्राय टू एक्झिक्यूट. तर आता काय होणार आहे, वी हॅव द डे व्हॅल्यू ॲट द थर्सडे. ओके,
देन मग हा काय करेल, चेक करेल. जेव्हीएम विल चेक दिस थर्सडे विथ द एव्हरी केस. मग थर्सडे मंडे सोबत मॅच होतोय का? नाही. ट्यूजडे सोबत मॅच होतोय का? नाही. वेडनेसडे सोबत मॅच होतोय का? नाही. मग थर्सडे सोबत मॅच होतोय का? येस. आणि जर मी याला एक्झिक्यूट केलं तर काय भेटलं, टुडे इज थर्सडे. आणि हे झाल्यानंतर काय होतंय, ब्रेक होतंय. ब्रेक होते म्हणजे पुढची कंडिशन एक्झिक्यूट होत नाही. बट समजा मी इथनं ब्रेक काढून टाकला, फॉर एक्झाम्पल मी इथनं ब्रेक काढला आणि याला एक्झिक्यूट केलं, तर बघा काय आलं, टुडे इज थर्सडे अँड टुडे इज फ्रायडे. म्हणजे ही पण लाईन एक्झिक्यूट झाली आणि ही पण लाईन एक्झिक्यूट झाली. सो दॅट्स वाय ब्रेक इज नेसेसरी. कारण समजा ब्रेक यूज नाही केला तर काय होतं, नेक्स्ट स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होतं. डझंट मॅटर कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स. सो दॅट्स वाय वी नीड टू ब्रेक. ब्रेक एक्झॅक्टली काय करतं, जेव्हा आपण ब्रेक एक्झिक्यूट होतो तेव्हा तो सगळा जो पण कंट्रोल आहे जीबीएमचा, इट विल डायरेक्टली आउट ऑफ द लूप. तो लूपच्या बाहेर येतो. म्हणून काय करावं लागतं, जेव्हा आपण स्विच केस यूज करतो, सो ऍट दॅट टाइम वी शुड यूज और वी मस्ट यूज द ब्रेक. आपल्याला ब्रेक यूज करायचा आहे, कारण यूज नाही केलं तर काय होईल, सगळ्या कंडिशन ट्रू होतील. समजा फॉर एक्झाम्पल मी इथे ब्रेक यूज नाही केलं, याला कमेंट केलं, मग याला पण कमेंट केलं, याला पण कमेंट केलं, याला पण कमेंट केलं आणि याला पण केलं. ओके, तर आता बघा आपली कंडिशन कशी आहे, थर्सडे आहे, तर आपण याला काय करू, मंडे करून टाकू. याला मंडे करणार मी. अँड इफ आय ट्राय टू एक्झिक्यूट, मग आता काय होते, मंडे कोणासोबत मॅच होते, या कंडिशन सोबत मॅच होते. ओके, म्हणजे काय यायला पाहिजे, टुडे इज मंडे यायला पाहिजे. सो इफ आय एक्झिक्यूट दिस, what I got, you can see the output. Today is Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and weekend. सगळंच आहे म्हणतो तो. त्याच्यामुळे काय करावं लागतं, प्रॉपरली ब्रेकचा यूज करावा लागतो. सो इट इज द नेसेसरी थिंग. सो वी शुड यूज ब्रेक आफ्टर द कंडिशन. कळलं सगळ्यांना? येस सर. येस सर. इथे कोणाला डाऊट आहे? येस प्रवीण. Sir, I have a doubt. If in case doesn't match, then why the statement is getting printed? Like we are stated that day is Monday. Then why the statement for Tuesday is also printing and vice versa for Wednesday and Thursday? तुझं नाव प्रवीण का बरं आहे? घरच्यांनी ठेवलं म्हणून. हा, आता इथे काय आहे, जावाने जसं त्याचं बिहेवियर तयार केलंय त्यामुळे ते बिहेव करते. दॅट द ओनली थिंग. वी कॅन नॉट क्वेश्चन की जावा मला सांगतो असं का बरं केलं रे, स्विच सोबत असं नाही केलं, मग स्विच सोबत का बरं केलं असं आपण नाही विचारू शकत, बिकॉज जावा इज नॉट अ मॅन. ओके, त्याच्यामुळे त्याचं जसं बिहेवियर आहे तसं आपल्याला यूज करावं लागेल. ओके ओके सर. हॅलो हा सर, मग हे जे आपण म्हणजे हे फ्रायडे पर्यंत लिहिलंय आणि लास्टला डिफॉल्ट यूज केलाय, मग डिफॉल्ट न यूज करता आपण संडे पर्यंत पण करू शकतो ना? डिफॉल्ट बिलकुल करू शकतो. कंपल्सरी? नाही कंपल्सरी नाही, डिफॉल्ट कंपल्सरी नाही आहे. तुम्ही त्याला यूज करा किंवा नका करू, इट ऑल डिपेंड अपॉन यू. बट द थिंग इज व्हॉट, यू शुड नो की डिफॉल्ट पण काहीतरी असतं. जर समजा मी तुम्हाला फक्त केसेस सांगितल्या असत्या आणि तुम्हाला डिफॉल्ट माहित नसतं तर मग, त्यामुळे आपण इथे डिफॉल्ट घेतलंय. आणखी डाऊट कोणाला? हॅलो सर. सर तो कोलन कशासाठी यूज केलाय? काय म्हटलं? सर तो कोलन कशासाठी यूज केलाय? इट इज द पार्ट ऑफ सिंटॅक्स. हा सिंटॅक्सचा पार्ट आहे. ओके. की आणखी काही क्वेश्चन? ओके, तर आपण काय करू, आपण आणखी एक प्रोग्राम पाहू स्विच केसचा. तो मी आणखी क्लास बनवणार इथे. सेकंड. आता मला काय करायचं, मला मल्टिपल ऑपरेशन करायचे. ओके, आता मल्टिपल ऑपरेशन म्हणजे काय करायचं आहे, तो दिस इज अवर प्रोग्राम, एक नवीन प्रोग्राम, इथे मल्टिपल ऑपरेशन. तो आता मला प्लस करायचं आहे, मायनस करायचं आहे, डिपेंडिंग अपॉन माय कंडिशन. काही पण झालं पाहिजे, जशी मी कंडिशन देणार तसं ऑपरेशन झालं पाहिजे. सो व्हॉट आय विल डू, मला काय करायचं आहे, मला
प्लस करायचं आहे किंवा मला मायनस करायचं आहे, मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मला डिव्हिजन करायचं, हे 4 ऑपरेशन माझ्याकडे आहे. आणि ऍज पर कंडिशन आय नीड टू परफॉर्म ऑल दीज ऑपरेशन ऑर एनी वन ऑपरेशन. मला कोणतं पण एक ऑपरेशन करायचं आहे. तर मला एक सांगा, मला हे स्टोअर करायचं आहे, प्लस स्टोअर करायचं आहे और मायनस स्टोअर करायचं आहे, और हे कुठे करणार मी स्टोअर, कोणत्या टाईपच्या व्हेरिएबल मध्ये करणार? करेक्ट. कॅरेक्टर. का बरं कॅर? का बरं कॅर? बिकॉज तो सिंगल व्हॅल्यू करतो. सिंगल डिजिट सेव्ह करण्यासाठी. गुड. फॉर एक्झाम्पल मी कॅर घेणार. ओके, कॅर घेणार आणि ऑपरेशन म्हणून एक काय घेतलं मी, एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये काय करणार मी, सिंगल कोट मध्ये प्लस देणार. का बरं सिंगल कोट? बिकॉज वी आर युजिंग द कॅरेक्टर. कॅरेक्टर मध्ये आपण काही पण टाकू शकतो. आय ऑलरेडी टोल्ड यू की कॅरेक्टर मध्ये सिंगल कोट मध्ये आपण कोणती पण व्हॅल्यू देऊ शकतो, नो डाऊट अबाउट इट. ओके, सो व्हॉट वी आर डूइंग, आपण प्लस यूज करतोय. देन आता पुन्हा स्विच. ओके, त्यामध्ये मी ऑपरेशन यूज करणार. ऑपरेशन यूज केलं त्यानंतर मी काय करणार, केस घेणार. समजा प्लस आहे, प्लसची केस घेणार आणि सीसो मध्ये काय करणार मी, ए प्लस बी करणार. ओके, आणि आता याला सिंगल कोड मध्ये पाहिजे, इथे एरर आला, ते सिंगल कोड मध्ये घ्यावं लागेल. आणि ओके, आपल्याला व्हेरिएबल पण घ्यावं लागतील. या इंटीजर ए इक्वल टू 10 घेतलेलं आणि बी इक्वल टू 20. ओके, 2 व्हेरिएबल घेतले आपण आणि इथे ए प्लस बी केलं. सो इथे मी ब्रेक करणार बिकॉज आय नीड टू यूज ब्रेक. देन मग काय करणार मी, याला कॉपी करणार आणि दुसरी केस घेणार. तर दुसरी केस कोणती, समजा मी मायनस घेतली इथे आणि इथे पण काय करणार, मायनस घेणार. तर नाव लेट्स एक्झिक्यूट काय होते बघू. काय आलं, प्लस आहे तर 30 आलं. लेट्स सी मायनस केलं मी, काय आलं, -10 आलं, कारण a मायनस बी, 10 मायनस 20 मायनस 10. सो आय कॅन यूज द स्विच फॉर दिस टू. मी असं पण करू शकतो. तर हे ऑपरेशन म्हणजे काय, हे झालं आपलं केस. प्लस आहे की मायनस आहे, इथे मी मल्टिप्लिकेशन पण करू शकतो, डिव्हिजन पण करू शकतो, और मी काय करू शकतो, डिफॉल्ट यूज करू शकतो. डिफॉल्ट मध्ये काय येणार, सो रॉंग ओपीई ऑपरेशन. आता मला काय करायचं आहे, मला नाही का डॉट ऑपरेशन करायचं आहे. डॉट ऑपरेशन ते रॉंग आहे का बरोबर आहे का, नाही, तर मला काय येणार इथे रॉंग ऑपरेशन. सो दिस इज व्हॉट द युसेज ऑफ डिफॉल्ट. ओके, समजा कोणतं बस नाही मॅच होत आहे तो डिफॉल्ट कडे जाईल, अदरवाइज इट विल मॅच विथ द एनी केसेस. हे कळलं सगळ्यांना काय केलं मी? येस सर. येस सर. ओके, कॅन यू रिपीट? तर आता येस. सो आता आपण काय करणार आहे, आपल्याला ऑपरेशन करायचे. ऑपरेशन कसे करायचे, आपल्याला प्लस करायचं आहे, मायनस करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. सो व्हॉट आय नीड टू डू, बेसिकली मला ऑपरेशन कोणावर करायला लागणार, व्हेरिएबलवर. तर मी काय केलं, पहिले 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 20. हे 2 व्हेरिएबल घेतले इंटिजर टाईपचे. देन आय ऑल्सो डिक्लेअर 1 कॅरेक्टर व्हेरिएबल ऑपरेशन, ज्यामध्ये काय घेतो मी, एखादं ऑपरेशन घेतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल प्लस घेतलेलं आहे, सो दिस इज माय ऑपरेशन. आणि हे जे माझं एक्सप्रेशन आहे, आय विल पास दिस एक्सप्रेशन टू द स्विच केस. स्विच मध्ये मी ते एक्सप्रेशन पास करणार. ओके, अँड ज्याच्यासोबत पण हे मॅच होणार, देन दॅट विल बी एक्झिक्युटेड. ओके, तर आता मॅच कोणासोबत होतंय, केस 1 सोबत किंवा केस प्लस सोबत मॅच होतंय. सो इफ वी एक्झिक्यूट देन वी आर गेटिंग द ऍडिशन ऑफ दिस 2 नंबर. ओके, आणि मी आणखी इथे ऍडिशनली लिहू शकतो, लाईक ADDI ऍडिशन इक्वल्स टू डबल कोट्स आणि प्लस, फक्त याला ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. हॅलो. येस सर. येस सर. येस So this is what the switch case. हा झाला आपला switch case. तर इट डिपेंड अपॉन यू की तुम्ही काय करू शकता, कसं करू शकता. स्विचने तुम्ही काही पण करू शकता, जस्ट लाईक इफ. तर जो तुम्हाला सुटेबल वाटता तो तुम्हाला शिकायचा आहे किंवा तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. बट द थिंग इज वॉट, तुम्हाला याला पण लक्षात ठेवायचं आहे. का बरं,
बिकॉज इफ द क्वेश्चन अरायझेस फॉर द स्विच, तर तुम्हाला कळलं पाहिजे की व्हॉट कॅन बी द पॉसिबल आउटपुट और व्हॉट प्रोग्राम वर्क्स. ओके, या भाग्यश्री. सर आपण इथं केस 1 केस 2 असं घेऊ शकत नाही का? नाही, आपल्याला याच्यासोबत मॅच करावं लागेल. आपण सी मध्ये केस 1 केस 2 असं घेत होतो म्हणून विचारलं. कुठे? ओके, सी मध्ये. ओके, सी विसरून जा फॉर नाऊ. लक्ष द्या. ओके, कारण सी आता काही कामाचं नाही. ओके. ओके, ठीक आहे. आणखी काय क्वेश्चन कोणाला? सर हे आपलं स्विच केस जे आहे ते सिमिलर टू इफ एल्स सारखे आहे ना, फक्त इथे एल्सच्या जागेवर आपण केस यूज करतो आणि फायनल एल्सच्या जागेवर डिफॉल्ट. येस येस येस. बरं, असं कंपॅरिझन नाही करायचं. प्रत्येकाचे वेगवेगळे बिहेवियर असतात. या यू आर सेम, फक्त एकदम कॉन्स्टंट नाही आहे. हा, येस. ओके सर. स्ट्रिंग हा जो आहे तो क्लास आहे ना, हा. तो आपण टाईप म्हणून कसं काय यूज केला, मग डेटा टाईप म्हणून कसं काय यूज केलाय प्रोग्राम मध्ये आपण, म्हणजे आधी केला होता ना? क्लास, येस येस, स्ट्रिंग आहे, क्लास पण आहे आणि आपण त्याचा डेटा टाईप सारखा पण यूज करू शकतो. सो दे इज व्हॉट वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट, याला आपण ऑब्जेक्ट पण म्हणू शकतो. ओके ओके ओके. या, आणखी काय क्वेश्चन? Hello. ओके, ठीक आहे. तर हा, येस, जागृती. Yeah, sir, can we use the switch statement like a nested if, means like a nested switch? स्विच मध्ये मी स्विच कधी यूज नाही केला. असे काही प्रॅक्टिकल नका करू. Okay. ओके, असं काही करा. तुम्हाला करायचं एक सोबत करा, कारण आय स्विच सोबत तर मला नाही वाटत असं काही शक्य आहे, कारण इथे ऑलरेडी आपल्याला मल्टिपल केसेस अवेलेबल आहे. Okay. या की ओके, सो देन वी विल स्टॉप हिअर. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थिअरी मी पाठवतो तुम्हाला. थिअरी आपण उद्या कव्हर करू. आता तुम्हाला कळलंच असेल की स्विच कसे यूज करतात, सो यू कॅन इझिली अंडरस्टँड द थिअरी. पण तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सगळे प्रोग्राम करून बघायचे आधी, अँड देन यू नीड टू स्विच ऑन द थिअरी टू. थिअरी पण समजून घ्यायची आणि प्रोग्राम पण करायचे. रिमेंबर, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे, अँड दॅट विल बी युजफुल फॉर यू. नाहीतर मग कसं मागे पडेल कोणी, तर मग प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे प्रॅक्टिस डेली करत चला.